शालार्थ आयडी घोटाळा संदर्भात अमळनेर तालुक्यात पहिल्या दिवशी 17 तर दुसऱ्या दिवशी 79 कर्मचाऱ्यांना आणि शैक्षणिक संस्थांना चौकशीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नाशिक विभागात 892 शालेय कर्मचारी बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात संशयित आहेत. सर्व कर्मचाऱ्यांची शिक्षण विभागामार्फत नवी मुंबई वाशी विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष राजेंद्र अहिरे, कोल्हापूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, लातूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षण परिषदेचे सहसंचालक देविदास कुलाळ, पुणे शिक्षण मंडळाचे औदुंबर उकिरडे यांच्यामार्फत चौकशी होणार आहे. दरम्यान अमळनेर तालुक्यातील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे, दत्त विद्या मंदिर पातोंडा, उदय माध्यमिक विद्यालय झाडी, चौबारी माध्यमिक विद्यालय NT मुंदडा हायस्कूल, पंडित नेहरू विद्यालय फापोरे, माध्यमिक विद्यालय निंभोरा, टाकरखेडा माध्यमिक विद्यालय, लोंढवे माध्यमिक विद्यालय, चिमनपुरी पिंपळे माध्यमिक विद्यालय, सरस्वती प्राथमिक विद्यालय, भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक विद्यालय, KD गायकवाड शाळा, DR कन्या शाळा, बालाजी विद्यालय पिळोदे, ग्रामविकास शिक्षण मंडळ, अंतुर्ली माध्यमिक विद्यालय आणि अमळनेर शहरातील शिवाजी हायस्कूल तांबेपुरा, जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय, अल्फाईज उर्दू हायस्कूल, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी कन्या विद्यालय आदी शाळांचे मुख्याध्यापक, चेअरमन आणि सचिव यांना देखील सुनावणीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. याचा धसका घेत काही मुख्याध्यापक रजेवर गेले असून संस्थाचालक देखील अंडरग्राऊंड आहेत. नोटीस प्राप्त झाल्याने चौकशीसाठी काहींनी कागदपत्रे जमा करणे सुरू केले आहे. वृत्तपत्रातील जाहिराती सुद्धा मूळ वृत्तपत्र मागवण्यात आले आहे. एकंदरीत हा खूप मोठा घोटाळा असल्याने यात बहुतेक राजकीय व्यक्तींच्या संस्था असल्याने नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. बोगस शालार्थ आयडी करून बँक डेटेड नियुक्ती दाखवून कोटी रुपयांची बिले काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस प्राप्त झाल्याने या कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अमळनेर शहरातील माध्यमिक शाळांसह काही खाजगी प्राथमिक शाळांमध्ये देखील बोगस शालार्थ आयडी घेऊन पगार लाटल्याचे समोर आले आहे. यात उदाहरण घ्यायचं झालं तर BM आदर्श प्राथमिक शाळा म्हणजे भगिनी मंडळाची आदर्श शाळेचं नाव घेता येईल. यात तब्बल 8 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 2012 नंतर शिक्षक भरती बंद असताना लाखो रुपये घेऊन सदर संस्था चालकांनी या उमेदवारांची भरती आपल्या शाळांमध्ये केल्याचे उघड झाले आहे. भगिनी मंडळाच्या शाळेतील तृप्ती समाधान खैरनार, वासंती रवींद्र पाटील, विद्या भगवान पाटील, राजश्री अरविंद पाटील, प्रियंका सुनील बाविस्कर, नीता ज्ञानेश्वर पाटील, कविता गोकुळ पाटील, दीपाली सुभाष देसले या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आल्याचे समजते. यासह शहरातील अनेक खाजगी प्राथमिक शाळांच्या कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागातील अधिकारी, संस्थाचालक आणि शैक्षणिक दलालांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या उमेदवारांना हेरून भरती करण्यात आली. मात्र पद भरती करत असताना शासनाची आपण फसवणूक करत आहोत याबाबत सदर कर्मचारी अनभिज्ञ होते असे म्हणता येणार नाही. अल्पावधीत नावारूपाला आलेले शिक्षण सम्राटांच्या आमिषाला बळी पडून आज या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला आला आहे. BEd झालेल्या गरीब विद्यार्थ्यांकडे TET पात्र असून केवळ पैसा नसल्याने त्यांना नोकरीस मुकावे लागत आहे. आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, शैक्षणिक दलालशी, संस्थाचालकांशी ओळख आहे, अशांची चांदी आहे. आजही शिक्षण विभागात बोगस TET प्रमाणपत्र धारक शिक्षक सेवेत आहेत. शिक्षण विभागातील या भ्रष्टाचारामुळे गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तेव्हा शासन शिक्षण विभाग नोटीस देऊन काय कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे. खानदेशात आखाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र Gen Z जनरेशन या पारंपरिक सण उत्सवांपासून दूर जात असल्याने या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी खानदेश साहित्य संघाने पुढाकार घेत अमळनेरात प्रथमच आखाजी महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या महोत्सवाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असून माहेरवाशिनींनी माहेरी आल्याचा आनंद देणारा हा उत्सव ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. महिलांसाठी पारंपरिक उखाणे, झोका, दामेंडा, तेलन, वीर, वासुदेव, डेरक, भरणे अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय खापरावर पुरणपोळी बनवणे, सांजोरी तयार करणे यांसारख्या पारंपरिक कौशल्य स्पर्धांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे.
खानदेशी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी कुरडया, पापड, बिबड्या, वळ्या, ठेचा भाकरी, कळण्याची भाकरी असे विविध पदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव केवळ सांस्कृतिक नव्हे तर खाद्य परंपरेचा देखील उत्सव ठरणार आहे. दरम्यान खानदेश साहित्य संघाच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या महोत्सवाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. लोप पावत असलेली लोकगीते, आखाजीचा झोका आणि पारंपरिक संस्कृतीला उजाळा देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा गझलकार शरद धनगर यांनी केले. यावेळी खानदेश साहित्य संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. अमळनेर शहरातील भगवा चौक परिसरात दुकानासमोरील झाड अचानक कोसळल्याने झाडाखाली लावलेल्या मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड कोसळल्याने भगवा चौक परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी तात्काळ संबंधित यंत्रणेला झाड हटवण्याच्या सूचना केल्या. राज्यातील वृत्तपत्र उद्योगाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या आणि पत्रकारांवर होणारे वाढते हल्लेच्या निषेधार्थ व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने बुधवारी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गेल्या 7 वर्षांपासून जाहिरात प्रलंबित असलेली 150% दरवाढ तातडीने लागू करावी आणि पत्रकार संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. अमळनेर येथील प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्फत हे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर दिगंबर महाले आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.